त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 16 सप्टेंबर 2024 सोमवार, भाद्रपद मास शुक्ल पक्ष त्रयोदशी, धनिष्ठा नक्षत्र सुकर्मा योग आणि तैतिल कर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज कदाचित आपल्याला आर्थिक नियोजन बिघडून पैशाची चणचण भासू शकते, त्यामुळे आपण पैसे खर्च करत असताना ते स्वतःचे असून दे दुसऱ्यांचे असून दे जपून वापरा। वृषभ राशी, आज कोणावरही आपण अवलंबून राहू नका। आर्थिक बाजू सांभाळून, आर्थिक व्यवहार सांभाळूनच व्यवहार करा, स्वतःची कामे मात्र स्वतःच करा। मिथुन राशी, स्वतःच्या चुकांकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचे आहे। इतरांवर टीका करणे टाळा, सतत टीका केल्यामुळे जवळील व्यक्ती दुरावू शकते। कर्क राशी, सकारात्मक विचार करा। एखाद्या चुकीच्या घडलेल्या घटनेमुळे मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो किंवा भीती किंवा काळजीचे वातावरण वाटू शकते, परंतु ती काळजी न करता सकारात्मक विचार करा। सिंह राशी, आज प्रिय व्यक्तींकडून आपल्याला कदाचित भेटवस्तू मिळेल किंवा आपण त्यांना भेटवस्तू द्याल, त्यामुळे उत्साही आनंदी असाल, त्यांच्याबरोबर वेळ घालवा। कन्या राशी, कदाचित कामानिमित्त आज आपल्याला अचानक प्रवास करावा लागू शकतो। प्रवासात आरोग्याची स्वतःची काळजी घ्या, मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या। तुळ राशी, आज कदाचित आपल्याला एखादा मोठा महत्वाचा निर्णय अचानक घ्यावा लागू शकतो। आपल्याला वेळ मिळणार आहे तो निर्णय घेण्यासाठी, परंतु आपण शांतीने व संयमाने तो विचार करून निर्णय घ्या। वृश्चिक राशी, आज आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगले घडण्यासाठी, चांगले करण्यासाठी, हितकारी घडण्यासाठी नवीन संकल्प करणे खूप गरजेचे आहे। संकल्प करा, कामाचे नियोजन करा, नक्कीच लाभ होईल। धनुराशी, करत असलेले अभ्यास लक्षपूर्वक करा, मनपूर्वक करा, त्यात आपल्याला नक्की यश मिळेल, परंतु दुर्लक्ष केले असता आपल्याला अपयश पदरी पडू शकते। मकर राशी, आज कदाचित कुटुंबामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल। पाहुणे न सांगता कदाचित आल्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा काहीतरी करावं लागेल, वेळ त्यांच्यातच जाईल। कुंभ राशी, आपल्याला येणाऱ्या सतत लवकर रागामुळे जो शीघ्र कोप आहे तो कसा नियंत्रणात ठेवता येईल याकडे लक्ष द्या। यावर नियंत्रण ठेवले असता आपल्या बऱ्याच अडचणी दूर होतील। मीन राशी, कुटुंबामध्ये सुरू असलेले एखादे वाद किंवा विचारांचे ताणतणाव याच्यातून आपली आज मुक्तता होईल, आपल्याला न्याय मिळेल। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।